कराळ विक्राळ रूप धारण केलेल्या बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीचं पाणी फक्त शेतातच शिरलं नाही, तर सिंदफणा नदीनं आहेर चिंचोली परिसरात चक्क शेतच गिळून टाकलंय। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याचा फटका जे आहे ते शेतकऱ्यांना बसलेला आहे। विशेषतः सिंदफणा नदी काठच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। जवळपास 2 ते 3 एकर जमीन जी आहे ते वाहून गेल्याचे चित्र बीडच्या आहेर चिंचोली परिसरामध्ये घडलेलं आहे। पावसानं सिंदफणा नदीला महापूर आला, नदीनं पात्र बदललं आणि नदीचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं। नदीच्या पाण्यात तब्बल 3.5 एकरावरचं पीक तर गेलं, पण त्याच्या जोडीला जमीनही वाहून गेली। बंधाऱ्याच्या कडीची आमची 3-3.5 एकर जमीन पुरी वाहून गेली आणि बंधारा तो चुकीचा आहे। बंधाऱ्याचे दारा असे की बैलगाडी असती का अशा चाका एवढे गाडी आहेत आणि ह्या गाड्या असल्यामुळं पूर्ण नदी फुटली की सारं फुरसन गुंततं आणि ते फुरसन गुंतल्यामुळं पूर्ण जमीन वाहून गेली, भुईसपाट झाली। अधिकाऱ्यांनी बांधलेल्या चुकीच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांची पुढच्या 5 वर्षांची कमाई पाण्यात वाहून गेली आहे। या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई तर व्हायलाच हवी, पण त्यासोबत आता संरक्षण भिंतही बांधून द्यायला हवी। शेतातली पिकच नाही तर जमिनीही खरडून गेल्यानं शेती करायची तरी कशी, असा सवाल शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकलाय। शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। जमीनच खरडून गेल्यानं शेतकऱ्याला मदत करायची असेल तर त्याला ठोस मदत देऊन पुन्हा उभं करण्याची गरज आहे। योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, आहेर चिंचोली, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।